या ठिकाणी जिंकलेले शिरडोनने अभिनंदन। एक धाव पाहिजे का? विकेट गेलाय, माफ करा, थोडंसं कॉन्सन्ट्रेट लूज झालं। लगेच आम्हाला मंगेश म्हणाले की सत्कार घ्या, मॅच संपली आहे। मंगेशलाही वाटलं की मॅच संपलेली आहे, पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। अजूनही एका धावेची गरज आहे आणि एका धावेसाठी आता मात्र नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतील। स्कोर इक्वल झालेला आहे। शिवाजी मैदानावरती दाखल झालेले आणि मोहीम पत्ते करून येतील। आता फार मोठी मोहीम आहे एका धावेची। बराचदा एक धाव फार जड जाते, पण जेव्हा चेंडू 2-3 शिल्लक असतात तेव्हा ती एक धाव जड जात असते। आता भरपूर चेंडू शिल्लक आहेत, सामना एका बाजूने पूर्णपणे झुकलाय। दिवा संघाने आणखीन 20-25 धावा धावफलकावरती लावल्या असत्या तर गोलंदाजांना लढण्यासाठी एक ताकद मिळाली असती। बॉलिंग मार्कवर रुपेश, एका धावेची गरज आहे। विलास परतलेले आहेत। चला, शिवाजी स्ट्राइक वर येत आहे। बॉलिंग मार्कवर रुपेश, उडवलाय, विनिंग शॉट, सामना जिंकलाय शिरडोनने। अभिनंदन, संघ पोहोचलाय उपांत्य फेरीत। आणि या दरम्यान करूया आपण एक विशेष सन्मान उमेश पाटील, आणि यांचा सन्मान करण्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके काळूरामजी पाटील यांना विनंती करून आपण आपल्या शुभ हस्ते समाजसेवक उमेश पाटील, प्रसिद्ध उद्योगपती उमेश पाटील, उत्कृष्ट क्रिकेटपटू उमेश पाटील, उत्कृष्ट आयोजक पुरस्कर्ते उमेश पाटील यांना आपण सन्मानित। आणि आताच JCB डंपर आणि डेव्हलपर्स देखील झालेले आहेत। अशीच प्रगती करू द्या उमेशने। सगळ्या समाज बांधवांनी ही प्रगती आपल्या करत राहावी आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा कोणाला गरज पडेल आपल्या माणसाला तर जरूर सहकार्य करा। सहकार्याची भावना मनामध्ये ठेवा, नाहीतर पैसा आल्यानंतर बऱ्याच जणांच्या छात्या वर येतात आणि कुणी कुणाला ओळख देत नाही, माणुसकी विसरून जातात। तर कुणाल पाटील दिवा गावचे या ठिकाणी, त्यांना साबे गावचे, त्यांना सन्मानित करूया आणि देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। तर मॅन ऑफ द मॅच नवनाथ, ज्याने 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केले। यायचे कुणाल पाटील, साबे गावचे समाजसेवक, स्वागत आहे आपलं आणि सन्मान आपण करणार आहोत। या मॅन ऑफ द मॅच नवनाथ यायचं आपण। काय जबरदस्त बॉलिंग केली। तर विजय पाटील यांना विनंती करेन, आमचे खतर आधारस्तंभ आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत, उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख आहे। विजय दादांना सांगेन की आपल्या शुभ हस्ते नवनाथ यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। बघा नवनाथ यांच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा, हा आनंद बाळू पाटील प्रत्येक खेळाडूला मिळतो जेव्हा विजयाचं कारण तो खेळाडू बनतो, संघाच्या विजयात जो सिंहाचा वाटा उचलतो। काय बॉलिंग केले, शेवटचं षटक केवळ 4 धावा दिल्या, 2 विकेट बाद केले। सगळ्याच बॉलर्सनी बॉलिंग खूप चांगली केली, त्यामुळे 29 वरती दिवासारख्या एक ताकदवर संघाला रोखण्यामध्ये यश आलं। या आपण विजय पाटील यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। अभिनंदन नवनाथ, अभिनंदन टीम शिरडोन। हार्ड लक दिवा, पुढच्या स्पर्धेसाठी आपण दिवा संघाला शुभेच्छा देऊया। थोडीशी बॅटिंग मध्ये कामगिरी तितकीशी चांगली राहिली नाही, पण हरकत नाही, दिवा संघ कमबॅक करेल। त्यामुळे आपण उपांत्य फेरी दुसरा सामना सुरू होतोय, म्हणजे सेमीफायनल सुरू होते आणि सामना सुरू होते संदप शील्ड मध्ये। टॉस शील्डने जिंकलाय, प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि कैलास पाटील बघा, आजही कैलास पाटील यांचा फिटनेस कौतुकास्पद आहे। भरपूर वर्षापूर्वी त्यांच्यासोबत आम्ही काम केलं स्कोरर म्हणून, खूप जबरदस्त ते स्कोरिंग करायची पूर्वी। या शील्डने टॉस जिंकलाय, संदपला बॅटिंग करायचे। जशी या मॅचला सुरुवात होईल, दुपारच्या भोजनानंतर बाळू पाटील यांचा आवाज आणखीन तुम्हाला प्रचंड वाढलेला दिसेल आणि सगळ्यांना ते एंटरटेन करतील। त्यांचं समालोचन सगळ्यांना नेहमी सगळ्यांच्या मनाला भावत असतं, कारण एक वेगळी शैली आहे, नेहमी सगळ्यांना हसवत असतात, हीच गोष्ट अनेकांना आवडत असते। ऐकूया बाळू पाटील यांना आपण खेळाच्या पहिल्या सत्रात।
थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. ओम माताडशे क्रिकेट 40+ संघ आयोजित ओम माताडशे चषक. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांनी मगाशी पहिल्या सामन्यात आपण तर संदर्भ सकाळी 71 केल्या होत्या. आपण तर माऊली 11 सील 40+ संघाने आपण तर 98 धावा केल्या होत्या. म्हणजे 99चं लक्ष ठेवलं. आता मजा येईल. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही सेमीफायनलची मॅच. बक्षीस पात्र फेरी. जो संघ जिंकेल त्याला कमीत कमी एक ट्रॉफी आणि 10,000 रुपये मिळतील. ट्रॉफी फार विनोद पाटील सकाळी सांगितले ट्रॉफी फार महत्वाची असते खेळाडूंसाठी. मग ती क्रमांक किती तिचं महत्व नाही. पहिल्या क्रमांकाला तर महत्व आहे पण सेकंडला देखील तेवढंच महत्व आहे. बोला ना. तर कुणाल पाटील समाजसेवक साबेगावचे यांचा सन्मान करते मी. काळूराम पाटील एक सिनियर खेळाडू यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण सन्मान करते. सामना सुरू होतोय. बातचीत करतात यावेळेला किशोर देखील. सेमीफायनलची मॅच. दोन बलाढ्य संघ. कुणाल पाटील समाजसेवक आहेत. आपण तर साबेगावचे त्यांचा सन्मान केला होता. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केला. सतीश स्ट्रायकरला 9 स्ट्रायकला सुभाषला आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. 4 षटकांची मॅच. दोन बलाढ्य संघ. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज 10,000चा हकदार ठरू शकतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. सुगंध अलिमकर गोलंदाजी मार्क होतोय. क्रॉस रनअप गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून टेकअप झाला. गुडलॅन्स पॅडवरनं पुढे आले ते थोडस आपण गुडलॅन्स पण टेकअप झाला. चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. सुगंध अलिमकर गोलंदाजी मार्कवर. माऊली 11 सील 40+ विपक्ष पाटील 11 संघ 40+ मध्ये मॅच पाहतोय. दोन बलाढ्य संघांमधील मॅच. लॉफ केला यावेळेला. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू चाललाय का सीमारेषा पार. थांबलाय चेंडू. थोडासा डायव्हर्ट होतोय. वळण घेतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला होता पण नकार देतो. एसपी ला माहिती चेंडू फीड झालाय. खातं उघडलं तर यावेळेला सतीशच्या माध्यमातून. फुलटॉस यावेळेला गॅप शोधलीये. शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 2 चेंडूच्या तुलनेने हा मित्र म्हणजे खराब चेंडू टाकलाय. शॉर्ट आपण तर फुलटॉस टाकला आणि पॉवर प्ले सुरू आहे. जी गॅप होती ना एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून तिथून चेंडूला काढलाय. चौकाराने सतीश आपण ते पुढे सरकतोय. आपल्याला 6 धाव्यांवरती पोहोचतोय. संघाची 6 धावे आपण पाहू शकता. इथून जो संघ जिंकेल हा चेंडू यावेळेला पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. चेंडूला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून पंचांचा शतक. चौकार. 10 धावा. अजून एक सेमीफायनलची मॅच बघायला मिळेल. शिल्डून आणि साबेमध्ये स्पर्धेसाठी ज्यांचं मुलात सगळं ते पुढील प्रमाणे भगवान पाटील मैदानाचे मालक, अजूनभाई पाटील काटाई आपण तर काटाई अध्यक्ष 40+चे राजेश मोरे आमदार, रमाकांतजी मडवी नगरसेवक माजी आपण तर शैलेश पाटील माजी नगरसेवक, दीपक जाधव माजी नगरसेवक, तसेच विनोद मडवी दातिवली, विकास मडवी दातिवली, प्रमोद मडवी दातिवली 40+ संघटनेचे उपाध्यक्ष, तसेच गुरुनाथ नाईक दातिवली, निलेश म्हात्रे दातिवली, राजेश पाटील दातिवली. सुगंध पुढे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला सतीश. हो पुन्हा एकदा लॉफ केलाय. पाठवलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. चौकार. राजेश पाटील दातिवली, राकेश म्हात्रे दातिवली
विनेश दळवी दातिवली, विशाल मडवी दातिवली, मदन पाटील दातिवली, प्रकाश नाईक दातिवली, सदाशिव पाटील बेतवडे, सोपान जाधव बेतवडे, सोपान पाटील बेतवडे, विपुल मुंडे आगासन, निवृत्ती मुंडे, ओमसाई मोटरचे मालक आगासन, तसेच विशाल भगत दिवा, समीर पाटील दिवा, हितेश पाटील दिवा, मनोज गुप्ता दिवा, उमेश पाटील दिवा, महेश शेट समाजसेवक, धनंजय पाटील म्हातारडी, तसेच अजय पाटील म्हातारडी, नवनीत पाटील म्हातारडी, वैभव पाटील म्हातारडी, वैष्णव पाटील म्हातारडी, सुगन. पुन्हा एकदा उंच उडालाय चेंडू, झेलची शक्यता आहे, तकदीर आहे तिथे, चूक होणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट मिळवली यावेळेला शॉर्ट मिडन रिझन मध्ये, बॅटर बाद. तसेच आपण इतर शंकर म्हात्रे म्हातारडी, अजिंक्य म्हात्रे म्हातारडी, राहुल पाटील म्हातारडी, राजन पाटील म्हातारडी, शत्रुघ्न शेलर म्हातारडी, धर्मेंद्र शेलार म्हातारडी, बबन शेलार म्हातारडी, गोवर्धन पाटील म्हातारडी, चंदन पाटील म्हातारडी, स्वप्नील पाटील म्हातारडी, महेश माळी म्हातारडी, भगवान माळी म्हातारडी, उमेश पाटील म्हातारडी, नितेश पाटील म्हातारडी आणि गोवर्धन शंकर पाटील तसेच चंदन गोवर्धन पाटील यांच्याकडून आपण इतर सन्मान चिन्ह देखील उपलब्ध झाले आहेत. तसेच कैलासाची बेबीबाई रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ आपण इथं विजय रामदास पाटील यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी मॅच, बेस्ट बॉलर ट्रॉफीज देखील आम्हाला उपलब्ध झाले आहेत. त्यांना सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. अजून काही ती नावं आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचू बक्षीस स्वरूपात, ज्यांनी आम्हाला काही आपण प्रथम क्रमांक आपण तर कैलासाची राधाबाई शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शंकर म्हात्रे आणि अजिंक्य म्हात्रे याचकडून, आणि तसेच द्वितीय क्रमांक बैमाबाई आपण तर रामू माळी यांच्या स्मरणार्थ महेश माळी याचकडून आम्हाला आपण तर मुलाच सकर त्याला देखील आम्ही धन्यवाद देऊ. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. हो, चांगला फटका होता, बॉल बॅक टू ड्राईव्ह होतो, यावेळेला गती कमी केली आहे. किशोर आल्या चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळत आहे, धावसंख्या धावफुल करते पण पाहू शकता यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. 15 धावा धावफलकातील लागल्या आहेत. सेमीफायनलची मॅच सचिन अलिमकर संघनायक आहे. क्षेत्रक्षण थोडस विखुरलेलं बघायला मिळतंय. एक क्षेत्रक्षण वाडीश लॉंगॉनला मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. सचिन आमच्या दूर जाताना राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. उंच फटका गेला, यावेळेला फटका चांगला आहे. ओ सुगनने चूक आपण आता चूक केली यावेळेला. सुंदरने चेंडूवर आधी येणं फार गरजेचं होतं. थांबले दोघ जण, नाहीतर अन्यथा चेंडू थांबला असता. एक तर सुगनने कॉल देणं होतं किशोरला, किशोरने कॉल देणं होतं सुगन आपण तर सुंदरला. चौकार आलाय, उपयुक्त चौकार आलाय आपण तर यावेळेला रमेशला. दोन्ही टीमा खूप चांगल्या आहेत, काटेकी टक्कर होईल. नेक्स्ट मॅच आपण इथं सेमीफायनलची मॅच साबे विपक्ष शिडून 40+ मध्ये मॅच असणारे टॉस साठी सज्ज राहायचंय. ओ चांगला चेंडू वेगवान चेंडू वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते यावेळेला. कमबॅक चांगलं केलंय सचिनने. सचिनला आपण पाहू शकता. सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला रमेश पाटील आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू यावेळेला आपण तर फक्त सन्मान दिलाय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू अप्रतिम फेकले सचिनने. धावा झाल्यात 20 धाव फलकर. या संघाने 98 धावा देखील केले होत्या. विसरता कामाने विपक्ष संघाने देखील 71 धावा केल्या. हे देखील विसरता कामा नाहीये. सचिन गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला बॅटरमधनं चेंडूला काढला. यावेळेला गॅप मधनं चेंडू चाललाय. किशोर वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गुड थ्रो. चांगली फेके तेवढंच चांगलं रनिंग द बिटवीन आपल्याला बघायला मिळतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलक ते पाहू शकता यावेळेला 22 धावा. धाव फलक ते पाहू शकता. सचिन दुसऱ्या कधी पुढचा चेंडू स्ट्रायकरला सुभाष पाटील. स्वीप करायचा होता यावेळेला. चेंडूने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. बॅटर बाद. दोन्ही यष्ट्या आपण खाली पडले पहिलं. एक तर लेग स्टंप, मिड स्टंप, फक्त ऑफ स्टंप आपण तर स्टंप राहिला उभा. बॅटर बाद. बिग विकेट. मधू येतो आता. षटक संपलंय बघा. पाणी घेऊन जा लगेच मैदानात. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे 2 षटकानंतर लगेच पाणी देखील घेऊन जाते. अभय देखील जातात बघा. अभय पाटील
सुभाष स्वतःवरती कदाचित नाराज होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण नाही, तिथून चेंडू काढायचा होता. पण चेंडू वेगवान होता, स्वीप करायच्या आधी चेंडूने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. धावा झाल्यात 22-11च्या सरांनी 2 बॅटर बाद झाले. सलामीचे बॅटर बाद झालेत. खेळाडूंना जर कधी पाणी पाहिजे तर आपण मागू शकता. 22 धावा झाल्यात. या षटकात देखील धावा आल्या सचिनच्या, आपण 8 धावा, एक चौकार देखील गेला होता. थोडासा कॉर्डिनेशन मध्ये चौकार गेलाय. आमचे गुढे लेखक देखील आम्हाला जॉईन होत आहेत दुपारच्या भोजनानंतर. आशिष पाटील, आशिषचे वंदुरा सांगतात बाळू पाटील माझा उपवास आहे, त्यामुळे तुम्ही मला वाटतं वेफर आणि पाण्याचा स्वाद घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. दिनेश आलाय गोलंदाजी मार्कवर. दिनेश काटे आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला आता पाहायचं रमेश कशा प्रकारे बॅटिंग करतो, कारण रमेशला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार, चांगली इनिंग बिल्टअप करावी लागणार आहे. विपक्षी संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. यष्टी रक्षक तकदीर आलाय. थर्मॅनला पण सुगंधला पाहू शकतो. दिनेश काटे, ओ चेंडू स्विंग अँड मिस पडला. चेंडू बघा खाली राहते, थोडासा स्विंग होतो. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली केली दिनेशने. 22 धावा झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. सेमीफायनलची मॅच. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. पुणे त्या बॅकपुढे गेल्या, कट केला यावेळेला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण विनोदचं. 2च धावा मिळतील. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले आहेत. धावसंख्या दाखल कधी 24. दिनेश काटे लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला रमेशला आपण पाहू शकता. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. दिनेशने सांगितलं माझा झेल आहे, मी घेणार बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली मित्र म्हणेल. रमेश बाद झालेत. माऊली 11 आपण तर शील 40+ संघ टॉस जिंकल्यानंतर बॅट आपण गोलंदाजी करतो. खूप चांगली गोलंदाजी. किशोर थोडेसे मला वाटतं थकार महसूस करतात, कारण किशोर सहजासहजी बसत नाही. कदाचित तब्येत ठीक नसावी, पण आज संघासाठी खेळायचंय, गावासाठी खेळायचंय. तर हा खेळाडू मैदानात सातत्याने धावतच असतो. किशोर जर पाणी पाहिजे असेल तर मागून घ्या. सर्व खेळाडू 40+ खूप चांगले आहेत. सातत्याने 40+ मित्र म्हणजे कुटुंब आहे. कोणाच्याकडे दुःख असू दे सुख असू दे सर्व खेळाडू आवर्जून जातात, किंवा व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून त्याला देखील आपण मित्र विचारपूस करतात. कोणी वारला तर त्याला श्रद्धांजली देखील वाहतात. नवीन बॅटरला विनोद 5व्या क्रमांकावरती आला. चांगली गोलंदाजी करतोय दिनेश. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. 30 षटकात पुढचा चेंडू. चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. थोडस आपण तकदीर बघितलं तर आता यावेळेला आपण इथं सुगंधला थोडस डीप मध्ये पाठवत आहेत. संजय वासकर आपण गलीमध्ये आहेत. हो चांगला चेंडू यावेळेला पंच केलाय. सुंदर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुंदरचं सुंदर क्षेत्ररक्षण. बॅकिंग खूप चांगली आहे. बॅकिंग खूप चांगली आहे. एकच धाव. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 25. तर वैष्णव पाटील देखील दुपारच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन होतात. भोजनाचा आनंद घेतल्यानंतर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिनेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला मधूला आपण पाहू शकता. नो चेंडूची खूण केली इथे. 1 धाव पूर्ण केली जाते. पाहिजे दुसरी होते का? 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. येणारा चेंडू फ्रीट म्हणजे आपण फ्रीट असणार. एकूण 3 धावा मिळत आहेत. फ्रीटचा चेंडू. पाहिजे दिनेश काय करतोय? लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला मधूला आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पूल करत होता यावेळेला. ज्या चेंडूवरती चौकार षटकार पाहिजे तो चेंडू सिंगल मिळते. दबाव खाली बॅटिंग करतो मी तर म्हणेन मधू.
स्क्वेअर लेगला खाली क्षेत्र होतं, फाईन लेग सर्कल मध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. तर दिनेश काठे आपण जर विचार केला भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळले, त्यांचे बंधुराज महेश देखील रेग्युलर क्रिकेट सातत्याने खेळत असतात. राजेश काठेचं देखील मी नाव घेईल. हे 3 काठे बंधूंनी खूप चांगला खेळ केलाय गावासाठी. दिनेश गोलंदाजी मार्कस टाकला, विनोद पाटील आपण पाहू शकता. तिसरी पुढचा चेंडू दूर फुलटॉस होता या वेळेला, पंच वाईड चिकून करतायत. अवंतदाने भर धाव सगळ्या धाव फरकाती 30 धावा. एक धाव फार महत्वाची आहे. एक्स्ट्रा 2 चेंडू आले आहेत, एक नो आला, एक वाईड आलाय. दिनेश पुढे गोलंदाजी मार्कस टाकला, विनोद. हो चांगला चेंडू बॅटन पाठवून निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल या षटकामध्ये, अतिशय चांगली गोलंदाजी. एक क्रिकचा देखील चेंडू होता तरी देखील धावा आल्या फक्त आणि फक्त. आपण तर 30 धावा झाल्या फक्त. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. 4 षटकांची सेमीफायनलची मॅच. चला टॉस साठी याचा सिडून 40+ आणि आपण तर साबे 40+ सेमीफायनलची अजून एक मॅच. ओम माताडीश्वर चषक कोण उचलणार आज. गोलंदाजी मार्कवर येतो अंतिम षटक घेऊन. आनंद म्हात्रे आलेत अंतिम षटक घेऊन. 30 झाले आहेत. आता इथून किती धावा होत आहेत पाहायचंय. आनंद आलेत गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन. सायकलला बॅटर आपण पाहू शकता, मधुला आपण पाहू शकता. यशरक्षक दिनेश काटे बघा थोडसा क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. सुंदरला आता आपण बघितलं थोडसा लॉंग ऑफला पाठवलं जात आहे. पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्रक्षक दूरवरती आहेत. सुंदर 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. आपण पाहू शकता 32 धावा. आनंदने सुरुवात चांगली केली. आनंद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट मार्क आहे. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क शकला मधून. हवेमध्ये झेलची शक्यता नाही. चेंडू भरपूर लांब होता. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. 3 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डाव सगळ्यात आपण 35. विनोदनी थोडासा वेळ घेतला विनोद चेंडू फेकण्यासाठी. विनोद भोईरनी थोडासा वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी. चांगली गोलंदाजी करतो आनंद. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सायकलला विनोदला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. एकच धाव. धाव संख्या दाखल 36. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 3. गोलंदाजी चांगली होती. 5 धावा आल्यात आतापर्यंत 3 चेंडू मध्ये. आनंद गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. चला टॉस साठी शिडूनचे कॅप्टन साबेचे कॅप्टन. सेमीफायनलची नेक्स्ट मॅच असणार आहे. ओ चांगला चेंडू फुल लेंडुलेचा चेंडू खोदून काढला यावेळेला. सचिन वेगाने चाललाय. 2 धावा इथून कंप्लीट होत आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 38. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. इथे काय घडलंय. 3 धावा 39. काही गरज नव्हती मी तर म्हणे अशा प्रकारची फेकी, पण इथं फायदा उचललाय संदर्भ 40+ ने. एक धाव त्यांना माहिती फार मौल्यवान आहे. ही एक धाव जय आणि पराजय मधलं अंतर कमी करते. एक धाव तुमचं समीकरण बदलते. एक धाव तुम्हाला टार्गेट म्हणून पूर्ण करावी लागते. आनंद
चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारू देत नाही. आतापर्यंत 9 धावा दिल्यात त्यांनी 4 चेंडूमध्ये. स्ट्राईक विनोदला आपण पाहू शकता. विनोद काय करतो पाहायचं आता. ऑन साइडला क्षेत्ररक्षण, मिड विकेट, वाईड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. एज आहे, चेंडू मागे सरकला या वेळेला. एकच धाव तकदीरने वेगाने चेंडू फेकला. 40 धावा, अंतिम चेंडू. एक चेंडू बाकी आहे. 40 धावा झाल्या आहेत. अंतिम चेंडूवरती काय करतो. मधूने काल देखील मोठा फटका मारला होता, सिक्सर मारला होता, तेव्हा 46 झाल्या होत्या, 47 विन होतात. आज देखील तसाच करतो का पाहायचं काही. अंतिम चेंडू आनंद तू मधू. ओ चेंजा पेस, एक धाव इथे कंप्लीट केले ते. दोन धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल 42 आणि 43 धावांचं लक्ष्य. इथून मात्र आपण मेगा फायनल मध्ये पोहोचायला माऊली 11 C40+ संघाला. पण माऊली 11 C40+ संघ हे सामना जिंकतो की आपण पाटील यांचा संदर्भ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे टॉस देखील आम्ही करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. टॉस देखील आपण करू. तर सिनियर खेळाडू गौरव पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. टॉस देखील झालाय. आपण तर शिर्डून 40+ संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय. संदमने प्रथम बॅटिंग केली, 42 केले, 43चं लक्ष आहे. मॅच जसं सुरू होईल तर जाऊया पुन्हा एकदा दुपारच्या भोजनानंतर विनोद पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भाऊ पाटील. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं. माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित 40+ एक सुंदर स्पर्धा माताडेश्वर चषक 2025 एक दिवसीय स्पर्धा. मैदानावरती पहिली उपांत्य फेरी, अर्थातच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पण हा सेमीफायनलचा सामना. एका बाजूला पाटील 11 संदर्भ संघ, दुसऱ्या बाजूला प्रेमनाथ अलिमकर पुरस्कृत विराज, अर्थातच त्यांच्या मुलाचं नाव माऊली स्पोर्ट्स अलिमकर 11 शील्ड. 43 करायच्या शील्डला मैदानावरती 4 ओव्हरचा सामना आणि मैदानावरती संदर्भ संघ फिल्डिंगसाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त बॅटल होऊ शकते. एक फायटिंग टोटल संदर्भने उभी केलेली आहे, पण बघूया शील्ड संघ त्याला प्रत्युत्तर देताना मैदानावरती अशा पद्धतीने सुरुवात करतोय. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. ही बक्षीस पात्र फेरी असणार आहे आणि यानंतर साबे वर्सेस शिवडोन मध्ये तुम्ही सामना बघाल, तो दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. तो ओपनिंग पेअर मैदानावरती
पाठवायचे लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या संदप, जास्त वेळ घेऊ नका. जरी एक दिवसीय स्पर्धा असेल तरीही वेळेच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा टाइमपास अजिबात होता कामा नये. वक्तशीरपणा हा असं म्हणलं जातं की यशाची गुरुकिल्ली मानली गेलेली आहे. त्यामुळे वेळेवरती मॅच सुरू होणं, वेळेवरती संपणं, जो आदर्श आपण गेली कित्येक वर्ष संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केलं आहे, त्या आदर्शाला कुठेही धक्का न पडता तुम्ही मात्र वेळेवरती मैदानावरती उतरणं गरजेचं आहे. कधीतरी एखादा प्रॉब्लेम झाला तर आपण समजू शकतो की तिथे सामना थांबलेला आहे, पण गरज नसताना अजिबात वेळ वाया जाऊ देऊ नका. शील्डची ओपनिंग बेल सचिन आणि किशोर मैदानावरती दाखल होत आहेत. संदप संघ देखील फिल्डिंगसाठी सज्ज होतोय. टार्गेट 43 पूर्ण करायचे विजयासाठी. आपण आहोत सप्रा मैदानावरती. अर्थातच भगवान पाटील यांचं हे क्रीडांगण, त्यांच्या नावाने या क्रीडांगणाला संबोधलं जातं, पण जुनं नाव सप्रा मैदान हे भरपूर प्रसिद्ध आहे. जसं देसाईच्या मैदानाला सावली मैदान किंवा बाग मैदान देखील म्हणायचे, अशा पद्धतीने यालाही सप्रा मैदान हे नाव पडलं. तर टार्गेट 43 आहे. सलामीला त्या ठिकाणी येत आहेत किशोर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघताय त्या ठिकाणी बॅट्समन सचिन. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. मी तर बोलतो ना, प्रत्येक टीम जवळ एक फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, असं प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. टीमचा पाहिजे एक टार्गेटमध्ये, पण ते नाही कोणी ऐकत, आपण काय करणार नाही. पण कधी कधी कसं होतं, आयोजक गडबडीत असतात, असतो नसतो, संपून जातो किंवा तुम्हाला कुठे रस्त्यात पण तो कामाला येतोच ना. किशोर आणि सचिन, बॉलर गिरीश पाटील तयार. पहिलं षटक घेऊन येत आहेत. थोडीशी वेगळी रणनीती या मॅच मध्ये संदप संघाची आपण बघतोय. बॅट्समॅन किशोर आणि सचिन. 43 किशोर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सचिन आहे. ओहो, मिसफील्ड. दोघांची धडक झालेली आहे आणि त्यामुळे इथून मिळतील धावा 4. आणि बालू पाटील आपण त्यांना फिल्डिंगला घेतलेलं आहे आणि त्यात त्यांना बोललं तर ते गेले निघून तर काय होईल. तर कमी पडलेले आहेत फिल्डर, तर मजबुरी असते, नाहीलेच असतो आणि जाणून बुजून कोणी चुकी करत नाही. किशोर आहे. तर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शिरीष. ओ सुंदर फटका कॉफी बुक स्टाईल मध्ये विथ द टर्न. व्हॉट अ शॉट, ग्लोरियस स्ट्रोक बाय किशोर. व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त तंत्र होता. गॅप मध्ये खेळले. एक वेळ षटकारापेक्षा हा फटका नेहमीच मनाला आकर्षित करतो. धावसंख्या 8. शिरीष पुन्हा एकदा एक वेगळी त्यांची ऍक्शन आपण बघतोय. ओ हा चेंडू चांगला होता. यावेळेस मात्र अपील
लाऊड अपील. रमेश यष्ट्या पूर्णपणे वाकवतायत, पंचांना प्रश्न विचारतायत, पण आशीर्वाद भीष्मासारखे ठाम, अजिबात या दबावाला बळी पडणार नाही. आशीर्वादने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. माताडी संघासाठी खेळताना आशीर्वादची भूमिका आम्ही आधी बघितलेली आहे. सद्यस्थितीमध्ये 40+ खेळत आहेत, पण एक काळ आशीर्वादने कित्येक मॅचेस माताडीला जिंकून दिलेले आहेत, हे विसरता कामा नये. ओ मिड ऑफला झेल ड्रॉप. शशांक काय करतायत? शशांकने झेल ड्रॉप केला. शशांक यंदाच्या हंगामात आपण बघितलं तर फिल्डिंग मध्ये जाम चुका करतायत. कारण देताना भरपूर कारण दिली जातात, पण ही कॅच तर सोपी होती. त्या दिवशी आपण काल मला वाटतं एक हाय कॅच होती, ती देखील त्याने ड्रॉप केली. आता त्यांचं प्रमोशन झालंय, मिड ऑफ वरनं त्यांना स्वीपर कव्हरला पाठवलंय. आणि गोलंदाज निराश होतो जेव्हा कॅचेस सुटतात, आणि अशा लॉलीपॉप कॅचेस सुटणं संदर्भकरांकडून अपेक्षित नाही आहे. पण आज बऱ्याचशा चुका झाल्यात पहिल्या मॅचमध्ये फिल्डिंगमध्ये. जिथून फिल्डर काढलाय तिथूनच ड्राईव्ह केलाय. इथे चेंडू आल्यानंतर बाळू पाटील फिल्डरला विचार करावा लागतो. सतीश मात्र अत्यंत दक्ष आहेत. गुड फिल्डिंग. धावा फलकावरती आपण बघतोय झाले ते म्हणजे एकूण 11 धावा झाल्यात. टार्गेट आहे 43चं. पुन्हा एकदा शिरीष. ऑन साइडला गॅप मध्ये दणदण करत चेंडू मात्र निघालाय सीमा पार. चौकार. मार्कवर सुभाष पाटील SP तयार होत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आलेले आहेत. आणि काय जबरदस्त सुरुवात मैदानावरती दोन्ही सलामीवीर किशोर आणि सचिन देत असताना सचिनच्या बॅट मधून चौकार आपण बघितला. तो फटका त्यांनी बनवला. ऑफस्टपवरती थोडे सफल झाले आणि आडव्या बॅटने मनगडच्या साहाय्याने खेळले. 4 धावांसाठी 15 धावा झालेल्या आहेत. टार्गेट एकूण 43 आहे. अजूनही इथून 28 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. किशोर सामना करते सुभाषचा. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चेंडू मागे येतो. रमेश आहे त्या ठिकाणी. रमेशला दिले हुलकावणे, पण सतीशने काय एफर्ट्स दाखवल्यात. गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. सतीश जवळजवळ 15 ते 16 बॉलांचं अंतर वेगाने कापलं होतं. रमेशला बॅकअप देत असताना इथून धावा येत आहेत 3. धावसंख्या धावफलकावरती 18. गुड बॅटिंग. गुड फिल्डिंग. हो हो हो. लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. हात पडलाय. चौकार आहे. बघा आउट ऑफ द पार्क असं वाटलं की बाहेर गेलंय दिसलं. पहिली गोष्ट हा चौकार आहे आम्हाला संजय सांगतायत. आणि चौकार आल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती 22. अत्यंत चांगली बॅटिंग. बॅटचा फ्लो बघितल्यानंतर असं वाटलं की बाहेरच गेला, पण तो आत पडला होता. रिवाज पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन एक चौकार. लाजवाब फटका. थँक यू डीजे. धावसंख्या 26. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती सचिन. सलग 3 चेंडू 3 चौका ठोकलेले सुभाष अगेन्स्ट. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघतायत
की आतापर्यंत 11 धावा आलेले आहेत. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेबाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. 4 धावा. तीन बॉल मध्ये 3. पण मागच्या ओव्हर मध्ये स्ट्राईकला जेव्हा होते तेव्हा एक चौकार. सलग 4 चौकार ठोकलेले आहेत. वॉटर बॅटिंग बाय सचिन अलीमकर. धावसंख्या धावफलकावरती 30. आता केवळ 13 धावांची गरज आहे. आज शिवसंघ वेगळाच मूड मध्ये. पहिल्या मॅच मध्ये 98 केल्या. अपील करतायत पंचांनी. स्वीकारलाय फलंदाज सचिन. बाद होत आहेत. आणि आणखीन एक पहिला धक्का मैदानावरती लागतो. न्यू बॅटर मैदानात दिनेश येत आहेत. दिनेशने मागच्या मॅच मध्ये वादळ आणलं होतं. 23 बॉल मध्ये 82 केल्या होत्या. तोच मागच्या सामन्याचा हिरो. माऊली स्पोर्ट्स अलीमकर 11. शिवसंघ मैदानावरती खेळतोय. प्रेमनाथ अलीमकर पुरस्कृत संघ आपण बघतायत. तर विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 13 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 13. तो बॉल टू रन इक्वेशन आहे. आणि आज बॅटिंग खूप चांगली होती शिळची. तो कॉन्फिडन्स मिळाला त्यांना पहिल्या मॅच मधून. आपण बघितलं 98 जेव्हा केल्या त्यानंतरचा तो आत्मविश्वास या मॅच मध्ये आपल्याला दिसला. बॉलिंग खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. संदर्भ सारख्या एक ताकदवर संघाला 50च्या आत रोखला. संदर्भचा विचार केला तर एक वेळ अशी होती की संदर्भला हरवणं फार कठीण होऊन जायचं. पण बऱ्याचदा खेळाडू अनुपस्थित असतात. तो तालमेल दिसला नाही यंदाच्या हंगामात. कट करतायत. फिल्डर आहेत. डीप कव्हर पॉइंटला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अरविंद होते. चेंडू उचलतायत. थ्रो करतायत. तोपर्यंत येत आहेत या 3 धावा. चांगलं षटक राहिलं शिळसाठी. या ओव्हरमध्ये तब्बल आपण बघितलं तर धावा आल्या होत्या. एकूण 18 धावा आल्या. तर 16 धावा. 18 धावा या ओव्हर मध्ये आलेत. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतोय झाली ती म्हणजे 33. तर 10 धावांची आता गरज आहे 12 बॉल मध्ये. 12 बॉल आणि 10 विजयासाठी हव्यात. सामना पूर्णपणे शिळच्या बाजूने झुकलेला आहे. पण इथून प्रचंड मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये येण्यासाठी. स्पेशली या 3ऱ्या ओव्हर मध्ये फार इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. आज प्रवीणची अनुपस्थिती आपल्याला जाणवते. प्रवीण नसल्या कारणाने बॉलिंग मधला एक जो पर्याय आहे तो इथे दिसत नाहीये. त्यामुळे शशांक बॉलिंग साठी येत आहेत. स्ट्रेट ड्राइव्ह. यावेळेस मात्र फिल्डर येत आहेत. मधुकर चेंडूला अडवतील आणि अडवला देखील आहे. गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे बघा मधुकरची. फिटनेस काय जबरदस्त आहे. पण या दरम्यान 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. बॉलिंग मार्गवर आपण बघतायत विनोद आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 35. विनोद वर पिच ड्राइव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. डीप मधून मधुकर. पण 2 धावा इथून जलद गतीने पूर्ण करतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट बघा. जणू काय पायाला चाकं लावली अशा पद्धतीने धावतात दोन्ही बॅटर. धावसंख्या धावफलकावरती 37. केवळ 6 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना 1 साइडेड झालाय. एकतर्फी झालाय. एका बाजूने झुकलेला आहे. पारड जड आहे मैदानावरती शिळचा. सेमीफायनल क्रमांक 1. आडव्या बॅटने पाठवलाय. हा विनिंग शॉट. मॅच जिंकलेली आहे. माऊली स्पोर्ट्स अलीमकर 11 शिळने अभिनंदन. शिळ संघ अभिनंदन. प्रेमनाथ अलीमकर तुम्ही पोहोचलेले आहेत फायनल मध्ये. आणि यानंतर मॅच होईल आपण बघाल सावे आणि शिडोन मध्ये. टॉस झालेला आहे.
शेडूने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करणार आहेत. साबिल अकराची बॅटिंग. आपण या मॅचचा सामनावीर जाहीर करूया.